पुढची बातमी पाहूयात। मोदी सरकारच्या 11 वर्षानिमित्त विविध कार्यक्रम योजनांचा फायदा आता होणार आहे, कारण महानगरपालिकांच्या निवडणुकीत याचा सगळ्यांचा फायदा होईल का असा सुद्धा या निमित्तानं सवाल उपस्थित केला जातो। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला 11 वर्ष पूर्ण झाल्यामुळे कार्यक्रमांचं आयोजन संपूर्ण देशभरात करण्यात आलं। या कार्यक्रमामुळे मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या, त्यामुळे त्याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होईल का, मुंबई अध्यक्ष नेमणूक कधी होईल, या सर्वांबाबत भाजपचे आमदार पराग आळवणी यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यानिमित्ताने विलेपार्लेचे आमदार पराग आळवणी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहेत। आपल्यासोबत पराग आळवणी आहेत, आपण त्यांच्याशीच बोलूया। मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले ते कशा प्रकारे? एक मोठं अभियान भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोदीजींच्या कार्यकाळाला 11 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने सुरू केलेलं आहे। आपण जर का एका वाक्यात सांगायचं झालं तर मागच्या 11 वर्षांना विकसित भारताचा एक अमृत काळ म्हणता येईल। आपण हे पॅम्पलेट बघू शकता की अशा पद्धतीचं एक 4 पानी पत्रक आहे, पण 71 पॉईंट्स याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात लिहिलेलं आहे। आणि असं एक क्षेत्र नाही की ज्यामध्ये भारताने एक चांगलं भरीव कार्य केलं नसेल किंवा विकास झाला नसेल, तर प्रत्येक क्षेत्रातली माहिती देणारं हे पॅम्पलेट घेऊन आमचा कार्यकर्ता 1754 बूथ आहेत, जवळजवळ सर्वच बूथमध्ये आमची 1+11ची कमिटी आहे, तर त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघर जायचा मानस आहे। एक शेवटचा प्रश्न, जो मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले हिंदी भाषा ही चांगली आहे, पण आता राज ठाकरे यांनी मुद्दा उचलला आणि प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आपण पाहिलं तर प्राध्यापकांना पत्रक देत आहे की हिंदी भाषा, त्याबद्दल तुम्ही काय बोला? बघा, मुळात तिसरी भाषा ही कुठलीच कंपल्शन नाही आहे, कुठल्याच भाषेला जबरदस्ती नाही आहे, कुठलीही भाषा घेऊ शकतात। जर का एक विदेशी भाषेचा असा कुठलाही परिणाम माझ्या मराठीवर झाला नाही, माझ्या मराठीवर म्हणजे मराठी भाषेवरही झाला नाही आणि माझ्या व्यक्तिगत मला त्याचा त्रास झाला नाही, तर मग आणखीन तिसरी भाषा जर का शिकलात तर कुठे काय अडचण होणार आहे? तिसरी भाषा शिकला तरी कुठे अडचण होणार असं पराग आळवणी यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत तुबाळेचं, मनोज जायकर, जय महाराष्ट्र, मुंबई।